आणि पुढची एक मोठी बातमी येते पुण्यामधून। पुण्यामध्ये मकोका अंतर्गत कारवाई झालेल्या व्यक्तीने आत्महत्या केलेली आहे आणि सुसाइड नोटमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार फारुख शेख यांचं नाव त्याने लिहिलेलं आहे। सादिक उर्फ बाबू कपूर असं आत्महत्या करणाऱ्या या तरुणाचं नाव आहे। 5 गुंठे जमिनीच्या वादामधून बाबू कपूरची आत्महत्या झालेली आहे आणि सुसाइड नोटमध्ये फारुख शेख शिवाय इतरही काहींची नावं ही लिहिण्यात आलेली आहेत। फारुख शेख सध्या राष्ट्रवादीकडून हडपसरमध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले। तर पुण्यामधून ही घटना समोर येते। पुण्यामध्ये मकोका अंतर्गत ज्या व्यक्तीवरती कारवाई करण्यात आलेली आहे त्या व्यक्तीने आत्महत्या केलेली आहे आणि आपल्या सुसाइड नोटमध्ये त्याने राष्ट्रवादीचे उमेदवार फारुख शेख यांचं नाव लिहिलेलं आहे। सादिक उर्फ बाबू कपूर असं या आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे। त्याच्यावरती 5 गुंठे जमिनीच्या वादातून बाबू कपूरची आत्महत्या झालेली आहे आणि त्याने सुसाइड नोटमध्ये फारुख शेख यांचं नाव लिहिलेलं आहे। आणि आज संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांच्याकडून। मंदार, ज्या ठिकाणी ही आत्महत्या झालेली आहे ते ऑफिस लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे, त्यामुळे लष्कर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय आणि आतापर्यंत जी माहिती पोलिसांना मिळालेली आहे त्यानुसार या व्यक्तीने स्वतःच्या हातावरती पंजावरती देखील त्याच्या आत्महत्येचं कारण लिहिलेलं आहे। एका अर्थाने सुसाइड नोट लिहिलेली आहे आणि त्याचबरोबर जवळपास 30 पानं त्यांनी तो का आत्महत्या करतोय याची कारणं लिहिलेली आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने सय्यदनगर भागातील 5 गुंठे जमिनीचा वाद आणि त्या वादातून त्याला होत असलेला त्रास हे त्यांनी त्याच्या आत्महत्येच्या पाठीमागचं कारण दिलेलं आहे। आणि त्या सुसाइड नोटमध्ये अनेकांची नावं आहेत, ज्यामध्ये एक नाव फारुख शेख यांचं आहे, जे फारुख शेख पुण्याच्या हडपसर भागातून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापालिकेची निवडणूक लढवत आहेत, त्यांचं हे नाव आहे। आणि त्यामुळं पोलीस आता तपास कसा करतात हे पाहणं महत्वाचं आहे। पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्यामध्ये याबद्दल गुन्हा दाखल झालाय। इथं हेही सांगणं महत्वाचं आहे की ज्या व्यक्तीने आत्महत्या केलेली आहे त्या व्यक्तीची पार्श्वभूमी देखील गुन्हेगारी स्वरूपाची राहिलेली आहे। मोका कायद्याअंतर्गत त्या व्यक्तीवरती देखील याआधी कारवाई झालेली आहे। परंतु राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत फारुख शेख, त्यांचा या व्यक्तीशी नेमका काय संबंध आहे, या संदर्भातली काही माहिती आहे? त्यांचा काय संबंध आहे किंवा त्यांनी नक्की काय या व्यक्तीला त्रास दिला हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही, कारण ही सुसाइड नोट पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे आणि पोलिसांचा तपास सुरू आहे। अगदी अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद मंदार या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.